बाप्पाची कमाल आहे बाप्पा. पोरीने पसरून दिलं ना, अजून काळजी नाही ना. नवऱ्याच्या घरी नेऊन नाही दिलं ना. किती काही दिवस राहिलं तर इथं कामाची काळजी नाही करते. साहेब भाऊजोय ती मस्त महाराणी इकडे तिकडे फिरते. बाप्पाला उलीशी काही काळजी नाही ना. नेऊन घाला उलीशी कापून नमती घ्यावं लागते ना कधी कधी. काय करता बाप्पाने मार लावून ठेवली. पोरीच्या भोके देते ना काम करायचे, म्हणून इथं येऊ राहते ना. भाऊजोईच्या आई तर खाल भेटते भाऊजोईच्या हातचं. विमाल चहा दे बरं मांडून मले. हो म्हणून देतो, पण मला एक गोष्ट बोलायची आहे तुमच्या संगत. बाप्पा कोणची बोलायची एवढी तुला गोष्ट कोणची वय व? नाही हो, तुम्हाला सांगतो ना, आता ताईले नेऊन घाल ना. किती दिवस राहीन इथं आपल्या घरी. लोकही चांगलं नाही म्हणत एवढे दिवस राहीन. कधी कधी आपल्याला आपली पोरगी होईल तर आपल्याला मागं घ्यायच लागन. नेऊन घाला, समजून घेतलं तर सगळं होते, नाही समजून घेतलं तर काय जिंदगानी तिची अशीच जाईल ना. काय करता, नाही तर दुसरं लग्न करा, नाही तर तिला नेऊन घाला. आपली किती काही इच्छा असली तुला सांगतो, पण तिची इच्छा नसून तर जायची. भांडणं केल्यापेक्षा बरं ना, राहू दे ना. तिची इच्छा होईल त्या दिवशी जाईन. नाही असं म्हटल्यानं होते का? तुम्ही तर बोलते आहे असं नका म्हणू. तुम्ही विचारून पाहिजे ना ताईले पहिले. तू तिला विचारून जात का हो म्हणतो. तिच्या नवऱ्याला मिस फोन करून पाहतो. या ना म्हणतो जवळ बुवाने आले येईन ना, ते येते म्हणून. ते काही आमच्या म्हणतात ऐकत नाही ना. जवळला फोन करून पाहा लागून आज. जवळ चांगला आहे, जवळचं फोन करून आली बाई. काही नाही काही माय बापावर काही एवढं काय. नवरा चांगला असला म्हणजे झालं. त्याचे सासू सासऱ्याचं काय करायला लागते आपल्याला नवऱ्या समोर राहायला लागते. एवढं टेन्शन घ्यायला लागते काय? बोलतच असते ही गोष्ट नवऱ्या समजायला लागते. पण तिचं मन नसलं तर काय करतो आपल्या म्हणा ना. तुमच्या घरी मी पोचून नेली काय म्हणून ते मी म्हणत नाही बाबा मावरच फिरन ते. हो तुमची गोष्ट खरी आहे. तुम्ही आईले म्हणून पाहिजे ना जी. हा तसंच करायला लागेल. आईला विचारायला लागेल, जवळला फोन करून पाहा लागल. पटकन चहा मांड. हो म्हणतो. बरं झालं मी म्हटलं, नाही तर ते जातच नाही इथून. किती काही महिने जातच नाही, इथंच राहते. मी बरं झालं म्हटलं. बाबू रे पैसे दे बरं मला. काय ब्लाऊजचे पैसे द्यायचे. लय दिवसाचं ब्लाऊज नेऊन टाकले, पण पैसे नव्हते म्हणून आणले नाही. दे ना मला 500 रुपये. वाई 500 रुपये एकदम 500 रुपयाची ब्लाऊज होती का तू ये? रे माय एकटीचे नाही, आपल्या बाईची आहे ना, म्हणून तर. गळ्यामाळ्याचे ब्लाऊज आहे तर मागं सायते ना शिलाई. माय काय 50 रुपये आहे, माय काही नाही आहे जास्त. ते किती माय ब्लाऊज 2-3 आहे तिचे आहे, म्हणून नाही. दुखणे यायचे, तिचं दुखणं लागलं आपल्याच मागं. हा देतो. एक गोष्ट सांगतो, तू इथं बस. मी गोष्ट सांगतो तुला एक. कोणचे रे बाबू? खरी आपलं जवळ लय चांगलं आहे ना. काय करतो बैल नेऊन घालू का मी? इच्छा आहे नेऊन घालावं बा म्हणून, पण ते लागून नाही देऊन आली ना. ते आपल्यावर बावर लावणीच करते ना. काय करावं काही समजून नाही आलं बाबू मला. असं करतो, जवायला घेऊन जा म्हणतो ना. तुम्ही या म्हणतो घेऊन जा म्हणतो. भांडणं काय होतच असते. आता आपल्या घरी नाही होत काय तुमच्या दोघीचे? चालूच राहत असते भांडणं. सासूनीचे सासूसाठी भांडणं इतर आल पुरते का तिले? नवरा तर तिचा चांगलाच आहे. बाबू ते बरोबर आहे. आपल्या घरी लोक चांगले नाही म्हणत ना. कधी बाप्पा किती दिवसापासून आली, अजूनही जायचीच आहे. हिच्या जीवावर येते काय? लय बरोबर करते बाई बाया, पण माझ्या कानावर येते, पण मी काही कानावर घेत नाही. बरोबर आहे लोकांचं. सासूसाठी नवरा सोडायला पुरते का? हा काही नाही होत. मी नेऊन घालू का तिले? मी तिला समजून सांगू का? आई तू सांग मला. ते बाबू त्यावरच बावर ना. काय करतो तू? जवायला फोन कर आणि बोलाव आपल्या घरी. मग आपण त्या दोघांना समजून सांगू. असं करू ना. हा तुझी अक्कल मस्त आहे. मी आज तेच करतो. मस्त त्याला तयारी करायला लावतो. या म्हणतो. तिची इच्छा असेल तर चालली जाईन ते. तिचं मन बदललं तर काय करतो मग? इथं ठेवून काय करतो आपल्या घरी? नाही तर दुसरं लग्न करायला लागून. कोणचा मग उपाय नाही ना. त्या माणसाने तलाक दिला पाहिजे ना इले. जोडून त्या लग्न आता आपल्याला काय करतो प्लॅन करू आपण आणि जोडून देऊ. काय करतो बोलावून दे जवायला तू. हा मी 5 मिनिटात फोन करतो. चहा पितो का तू? घोटभर आणायला लसूण द्यायला. पण कपान जवळ चहाचे. हो म्हणलं ना मी. आणतो. हो शांता काकू, किती दिवस राहते चित्र. अजूनही गावले नाही गेली ना. इथंच राहते काय बाप्पा? जायते तिच्या काम करायची जीवार येते. नवरा किती चांगला आहे म्हटलं. नवऱ्याला टाकून इथं आली ना. किती चांगला आहे. सासू सासरे संगत झालं म्हणते. नवऱ्या संगत तर काही झालं नाही, तरी आली ना बाई. का आपण नाही गेलो असतो बाई. नवरा आपला चांगला असता तर आपण काय गेलो असतो बाई. मी नाही काय आली असती बाई. हे तर कसं दिसते हिच्या जीवार येत सण म्हणून हे आली हो बाई. ना कशी येतं आता तिले म्हणू येते न ते म्हणू तिले जात नाही का हो म्हणतो त्या घरी. चल चित्रा. महादेवाच्या देवळात गेलती, पायाला गाले. एवढं महादेवाचं करतं जात नाही का त्या घरी तू? काय तिथं मी नाही जात तिथं. हा मागची बुडीला भानगुडी आहे म्हटलं. नीरा भांडणच लावून देते ना बाई माझ्या नवऱ्यातून. मात नवराही नाही का हो चांगला? आहे पण नाही का तो त्याला माहितीच आहे ते बाई. काही मायकून भाग घेत नाही. मग काय करू त्याच्या घरी राहून? त्याला बायको पाहिजे नाही तर. असं नसते चित्रा. गोड बोलला राहा लागत असते. मी तुला चांगलं सांगतो. नवऱ्याला नाही काय चांगलं आपल्या याच्यात करा लागत असते. असं असते काय? बुडीनं काव आणला म्हणून चालली मी माझ्या घरी. मायबापाला किती टेन्शन, त्या आईले त्या बाबाले त्या भावाले किती टेन्शन. अशी नको करू. मी तुला एक गोष्ट सांगतो चांगली.
अहो शांता काकू बरोबर सांगून आली तुला चित्रा. तू जाय त्या घरी, काही नाही होत असते, होतच असते वाद, सासू सुनीचे वाद होतच असते. आमचं नाही होत काय माय सुनी संगत, आमची सून काही जातेस काय? काही नाही होत, जाय जवायले बोलावून घेन जाय. काही नाही होत असते, होतच असते वाद घरी. तू चांगली राहत जाय. फक्त बुढीनं काही बोललं का आपण बोलायचं नाही. नवऱ्याच्या देखता अजिबात बोलायचं नाही हो बाई. नवऱ्याच्या समोर चांगलं चांगलं बोलायचं, बुढी संगत बुढ्या संगत नवऱ्या संगत चांगलं बोलायचं. मग त्याला वाटते आपली बायको चांगली आहे बाई. हो शांता काकू तुमचंही बरोबर आहे. मला पटलं तुमचं. माझा नवरा खरंच चांगला आहे हो. मला टेन्शन येते शांता काकू, पण काय करतो राहा लागते मला इथं. काय करू, माझ्या वहिनीले लोक बोलते त्या भाऊ ती म्हणते नंदी तसं आहे काय, तिला नेऊन नाही घालत का, इथं राहते अशी बोलते ना हो माझ्या वहिनीले. ना बाई एखादी वहिनी असती तर भांडण केलं असतं त्या समोर. पण लय चांगली आहे म्हटलं ती वहिनी. कधी तुला बोलली काय, बोलते काय कधी? ती चांगली आहे कधीच मला उतरून नाही बोलत. मी एवढ्या दिवसापासून आहे पण कधी नाही म्हटलं माझ्या वहिनीनं काम कर का काय, काहीच नाही. अजून आपल्यालाच जेवायला देते. एवढं आठ काढून आली बाई तुझी भाऊजो. लय चांगली आहे, चांगली पोरगी आहे म्हणून तर करून आली एवढं. नाही तर कोण करते कोणाचं? कालच्या कोणी नाही, भावाच्या बायका कोणी नाही करतो बाई. ते करून तरी आली. तू विचार कर बाई. हा तुमचं बरोबर आहे. मी म्हणतो माझ्या दादाले मॅनोरेल फोन कर म्हणतो. मी जातो बाप्पा, काय करतो इथे राहू. चांगलं होते, दुःखा मागं सुखही असते बाई. आज नाही उद्या सुधर नसते माणूस. लेकरं बाई आहे तुले, इथंच राहून काय करतो? जाती लेकरं मायशिवाय भागत असते का लेकराचं? तू इथं राहून काय करतो? त्या लेकराईले आठवण नाही येत का हो तुही? फोन नाही करत काय तुझे लेकरं? ते आई ये नव पण आता जातो बाई. लय दिवस राहिली आता, गमून नाही आलं मला. कोणाच्या मायबापाच्या घरी गमते तरी का हो. 15 लागलं मला बुढीचा आकड मुरवासाठी. राहिली तर काही नाही, 15 दिवस राहिलं तर कोणी काही म्हणत नसते. आली बा राहिली असं असते. पण आता तू चालली जाय बाई. हो जातो ना काकू, जातो. मागच्या माणसाला फोन करतो, चालली जातो. दादाला फोन करायला लावतो आणि चालली जातो बाप्पा. उद्याच जातो मी. चांगलं सांगितलं मला, काही बेकार नाही सांगितलं तुम्ही. माझ्या फायद्याचंच सांगितलं. याचे बरोबर आहे. किती दिवस राहावं पुढे तर. म्हणे काम करायचे जीवार येते होत. हे तर चांगली बोलली व अशी. नाही तर एखाद्या पुरीनं उतरून दिली असती. उतरून दिली का शांता कुची नाही दिली ना आपली नाही दिली व. चांगली आहे ते स्वभावनं. मला माहित होतं हे काही काही म्हणे व तिले. म्हणत नको जात जाऊ कोणाचा. आपण काही स्वभाव पाहिला आहे काय?